झालं रेडी मस्त आणि आता आम्ही खवळे गणपतीला चाललोत। आम्ही दोघी हर्षदा, ग्रीष्मा, ईश्वर आणि आमची आत्ते। मला असा वाकून व्लॉग करायला लागतो हिच्यामुळे, हिच्या हाईटची व्हायला। तर आता आम्ही ऑटोची वाट बघतोय। खवळे गणपती हा 21 दिवसाचा असतो, आमच्या इकडे खूप फेमस आहे, नवसाचा गणपती आहे। तर आता आम्ही तिकडे दर्शनासाठी चाललो। तो चलिए शुरू करते हैं। पण तयार झाली आणि ही कार्टून बघा मागे आणि रिक्षा पण आली। आता आम्ही चाललो, ईश्वरची वाट बघतोय नेहमीप्रमाणे लेट आहे। खवळे गणपतीला काय पोचलो। व्हिडिओ क्लॅरिटी थोडी बेकार येते, ऊन येत आहे, पण आली व्हिडिओ ब्लॉग चालू केला की दावत येते। तर आता आम्ही जस्ट पोचलो। पुढे इथून किती चालायचं? तारा मुंबरीत 5-10 मिनटं चालायचं आतमध्ये। तर अरे हो बाय हो, 5-10 मिनटं चालायचं आतमध्ये। बघूया किती वेळ लागतोय, आमच्या चालण्याप्रमाणे तरी किती वेळात पोचतोय बघू। तसं बोलले की गर्दी आहे, लेट्स सी। आणि मागे व्ह्यू मस्त आहे, थोड्या वेळाने दाखवते। मागे चालतायत आणि माणसं समोरून दर्शन घेऊन येणारी भयंकर दिसत आहेत, बघूया। सो हे आहे एंट्रन्स इकडचा, ठीक आहे। पण ही माणसं सगळी आम्हाला रिटर्नच जाताना दिसत आहेत। लाईन तरी अजून दिसलेली नाही। तिथे वर लिहिलेलं आहे की 21 दिवसात 3 रूपात दिसणारा जगातील एकमेव गणपती, असं लिहिलेलं आहे इकडे। छान असतो, सुंदर असतं, प्रश्नच नाही। मी आणि ईश्वर तरी 2 वेळा आलेलो आहोत। हे डेकोरेशन खूप सुंदर आहे, गर्दी तर नाही आहे यार, गर्दी आम्ही उगाच हे करत होतो, गर्दी आहे। तिकडे गणपती बाप्पा आहे पुढे, सो तिथे आहे, इथे लांबून दिसतोय तुम्हाला, पण स्टे मागे बाप्पा आहे, छान आहे, सुंदर। जस्ट आमचं दर्शन झालं, लगेच झालं, किती लगेच झालं। जवळजवळ 5 मिनटं लागली असतील फक्त, चालत जायला वेळ लागला, बाकी तर हां लगेच झालं, लगेच झालं आमचं। आता आम्ही अजून कस्तुरीला माहित नाही व्हिडिओ चालू आहे, आम्ही व्लॉग चालू केलाय, व्हिडिओ चालू केलाय। कस्तुरी अच्छा सध्या बिझी आहे ती, सध्या बिझी नाही, आला लक्ष पडला तिचा, धावत येते लगेच। तर आता आम्ही बघतो कुठे जायचं। अगं हो बाय हो, ये अगं मला हात दुखतो। तर आता मी बघतो कुठे जायचं ते, चालतो जस्ट, नंतर मी इन्फॉर्म करते तुम्हाला। सध्या आम्ही ना इथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तिकडे आलो, छान आहे, इथेच बाहेरच आहे। तर आता इथे पाया पडून घेतो आम्ही, सुंदर मूर्ती आहे, सुंदर। आता मी दर्शन घेतो, मंदिराच्या मागचा व्ह्यू, वाव। आता आम्ही पोचलो इकडे दाभोळ्यात, पोखरबावला। तर एकदम मस्त छान सुंदर जागा आहे, कायच बोलू, शब्द कमी पडतील, मी तुम्हाला दाखवते। चला ते आतून चाल, हां ही दिसली तुम्हाला, ही पोरगी। सो इथे आतमध्ये जी दिसते तुम्हाला ती मूर्ती आहे गणपती बाप्पाची, आणि हे मंदिर असं काहीच आहे, छान आहे, पण मेन व्ह्यू तो बाकी आहे। तर आता आम्ही जरा दर्शन घेतो, मग पुढे जातो। गणपती बाप्पा मोरया। खाली उतरतोय पायऱ्या, एवढा मस्त नजारा येतोय समोर की कायच बोलू। आणि आज थोडी गर्दी पण आहे इकडे। ईश्वर प्रॉपर व्हिडिओ काढा, चांगला व्हिडिओ काढ, जरा स्टोरीवर टाकायचं। लुक ॲट द व्ह्यू, मी बॅक कॅमेराने दाखवते। हे बघा केवढं सुंदर तिकडे शंकराचं मंदिर आहे, एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे ना, काय सांगू, मस्तच, शब्द नाही आहेत।
हा बघा ईश्वर आहे. हे पाणी केवढं क्लिअर आहे, केवढं क्लिअर आहे. आणि इशू पाण्यात पाय घालून आहे आणि सगळे मासे येत आहेत. मला जाम भीती वाटते, मला जाम भीती वाटते याची. पण माझ्याकडे वर्ड्स नाही आहे. एवढं सुंदर मंदिर आहे इथे, तर आम्ही येत जात असतो. पण स्टील अगं बस. नजारे देखो. ते तिकडे शंकराचं मंदिर आहे ना, तिथे जायची तर इच्छा होते, पण पूर्ण कपडे भिजणार यार, कपडे खराब होणार खालून माझे पूर्ण, त्याच्यामुळे मी जात नाही. आणि मला ह्या माशांची जाम भीती वाटते, खूप भीती वाटते. कॅमेरा थोडासा वेगळं येत आहे, विजन ठीक आहे, सूर्यकिरणं येत आहेत इकडे वरती, त्याच्यामुळे माझा कोणता आयफोन नाही आहे, नॉर्मल फोन आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. इसी भारी आहे हे मंदिर, कंपॅरिझनच नाही. तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलंच असेल, भरपूर वेळा आलं असणार हे. तर छान आहे, छान आहे. चला आता आम्ही भाऊ बहीण चाललो पाहण्यात. हां ठीक आहे. पहिलं मी नाही बोललेली, पण ठीक आहे आम्ही आलो, कारण की आता हां इच्छा झाली खूप महादेवाचं दर्शन घ्यायची. हे बघा छान आहे हे. मी इकडून पण व्ह्यू दाखवते तुम्हाला. बीच छान आहे ना. ह्याला पोखरबाव बोलतात, दाभोळ्यात आहे आमच्या इथे. आते आणि ईश्वर उड्या मारतात पाण्यात, खाली मासे येत आहेत. नाही आले येऊ. माझ्या पायाला मासे आले जवळ, मी घाबरली. हा बोलला नाही येत, नाही येत, नाही येत, म्हणून मी आतमध्ये गेली. मासे आले, मला जाम भीती वाटते माशांची. लगेच ओव्हर आली बाबा. हे लोक खाली उभे आहेत, त्यांना कशा मासे नाही येतात, माझ्या पायाकडे लगेच आले मासे. त्यांचे पाय बघा. इकडे असं बोलतात की पैसे टाकले ना आतमध्ये तर विश पूर्ण होते. ट्राय करायचं आहे. गुफा आहे. अच्छा, आतून आहे ना गुफा आहे, तिथून पाणी येतं. चिल्लर आहे. आता मी आणि ईश्वर ट्राय करतो विश पूर्ण करायची. या आपण दोघं मागूया, भाऊ बहीण विश मागतो. हां बस चल. आता ही आम्ही विश मागतोय ह्याच्यात. इकडे हात पुढे कर. आता आम्ही विश मागतो. घेतली, तिला मी खायला दिलं आणि आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. मी खाते, टोस्ट दिले मी हिला. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आमचं नवीन, पहिला लास्ट टाईमलाही मला हात नाही लावायला देत होती, आता अचानक हात लावायला द्यायला लागली. भाई चमत्कार. बाय बाय.